हळदी कुंकवासाठी झटपट होणारं प्रीमिक्स। नमस्कार, मी सोनाली। नेक्स्ट क्वीन रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मसाला दूध प्रीमिक्स। हळदी कुंकवासाठी बेस्ट ऑप्शन आहे। अगदीच खूप जास्त काही झाली तरी सुद्धा तुम्ही हे प्रीमिक्स बनवू शकता। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मसाला दूध प्रीमिक्स बनवण्यासाठी अर्धी वाटी बदाम, अर्धी वाटी काजू, त्याचबरोबर अर्धी वाटीपेक्षा कमी पिस्ता लागणार आहे। त्यासाठी एका तव्यामध्ये हे सगळे ड्रायफ्रूट्स मी परतून घेते। कमी गॅसवरती ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचे। याला अगदी आपल्याला 2-3 मिनिटच परतून घ्यायचे आहे। 2-3 मिनिटापेक्षा किंवा याला डाग येईल इथपर्यंत आपल्याला परतून नाही घ्यायचं। फक्त 2-3 मिनिटं परतल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। याला आता मी काढून घेते। तर एका प्लेटमध्ये मी हे सगळे ड्रायफ्रूट्स काढून घेते। हे सगळे ड्रायफ्रूट्स प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायच्यात। थंड झाल्यानंतर आपल्याला एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये याला बारीक करायचे। भाजलेले सगळे ड्रायफ्रूट्स मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। यामध्येच मी 7 ते 8 केशर पाकळ्या घालते। त्याने रंग चांगला येतो। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। त्यानंतर मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे। हळद घातल्याने देखील रंग चांगला येतो। आता हे मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचे। प्रीमिक्स पावडर आपल्याला जाडसरच ठेवायचे आहे। तर तुम्ही पाहू शकता मी जाडसरच असं बारीक करून घेतलेलं आहे। शेंगदाण्याच्या कुटाप्रमाणेच हे आपल्याला जाडसर ठेवायचं आहे। त्यानंतर आता एका प्लेटमध्ये मी हे प्रीमिक्स काढून घेते। यामध्ये घालते 2 चमचे दूध पावडर। त्यानंतर घालायचे आहे अर्धा चमचे वेलची पूड। दूध पावडर नाही घातली तरी पण चालेल, पण याने दुधाला घट्टपणा येतो म्हणून मी यामध्ये दूध पावडर घातली। त्यानंतर आणखी 1-2 मी केशर पाकळ्या घातलेल्या आहेत। हे सगळं मिश्रण आता व्यवस्थित मिक्स करा। इथे आपलं मसाला दूध प्रीमिक्स बनवून तयार झालं। अगदी झटपट हे मसाला दूध प्रीमिक्स बनवून तयार झालं। हे मसाला दूध प्रीमिक्स 2-3 महिने आरामात टिकतं। बंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि ऐन वेळी केव्हाही तुम्ही मसाला दूध करून पिऊ शकता। आता या प्रीमिक्सपासून आपल्याला मसाला दूध कसं बनवायचं ते बघूया। तर इथे अर्धा लिटर दूध मी चांगलं उकळून घेतलं आहे। उकळल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे साखर घालायची आहे। दूध सतत हलवत राहा म्हणजे दूध उतू जात नाही। 4-5 मिनिटं आपल्याला दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे म्हणजे दुधाला जरा घट्टसरपणा येतो। मग यामध्ये घालायचे आहे प्रीमिक्स पावडर 2 चमचे। प्रीमिक्स पावडर घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा चांगलं ढवळून घ्यायचं आहे। याला सतत हलवत राहायचे आणि अजून 5 ते 6 मिनिटं उकळून घ्यायचे। प्रीमिक्समध्ये केशर आणि हळद टाकल्यामुळे याला रंग एकदम मस्त येतो। इथे आपलं मसाला दूध तयार झालं। हे मसाला दूध 10 ते 15 मिनिटं चांगलं उकळून घ्यायचं। जेवढं चांगलं उकळलं जाईल तेवढं चांगलं टेस्टी होतं हे दूध। तुम्ही पाहू शकता किती पटकन हे मसाला दूध प्रीमिक्स बनवून तयार झालं आणि त्यानंतर आपण दूधही बनवलं। अगदी झटपट आपलं मसाला दूध तयार झालं। हळदी कुंकू किंवा बोरणार कोणत्याही कार्यक्रमाला किंवा एरवी सुद्धा तुम्ही हे मसाला दूध करून पिऊ शकता। तुम्हाला ही मसाला दूध प्रीमिक्सची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेट होईल। तोपर्यंत नमस्कार।